आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आज मी तुम्हाला त्या दिव्य शक्तींचा परिचय करून देईन ज्या योग साधनेद्वारा प्राप्त होतात। मनुष्याच्या शरीरात एक सूक्ष्म शरीर असते, त्याच्या आत शक्तीची 7 मुख्य केंद्रे आहेत। सगळ्यात पहिले असते मूलाधार चक्र, जे लिंग आणि गुदाच्या मध्यावर स्थित आहे। याच चक्रात कुंडलिनी शक्तीचा निवास आहे। याच कुंडलिनीमध्ये आपली मूळ चित्त शक्ती सुद्धा विराजमान आहे। या परमशक्तीला जागृत करणे आणि तिला नियंत्रित करणे हेच योगाचे परमलक्षण आहे। मूलाधार चक्र मनुष्य देहाचे आधार स्वरूप आहे, म्हणूनच ह्याला मूलाधार पद्म असे म्हणतात। यात पृथ्वी तत्वाची प्रधानता आहे। मूलाधार चक्राचे ध्यान केल्यास गद्य पद्य लेखन शक्ती, वाक शक्ती आणि आरोग्याची शक्ती प्राप्त होते। दुसरे आहे स्वादिष्ठान चक्र, जे लिंगाच्या मूळ स्थानात स्थित आहे। यात वरुण तत्वाची प्रधानता आहे। याचे ध्यान केल्यास भक्ती, आरोग्य आणि प्रभुत्वाची सिद्धी मिळते। तिसरे पद्म मणिपूर चक्र आहे, जे नाभी बीजात स्थित असते। यात अग्नितत्वाची प्रधानता आहे। याचे ध्यान केल्यास आरोग्य, ऐश्वर्य आणि जगाचे पालन आणि विनाश करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते। चौथे पद्म म्हणजे
12 पाकळ्या असलेले अनाहत चक्र हे हृदय मंदिरात विद्यमान आहे. यात वायू तत्वाची प्रधानता आहे. याचे ध्यान केल्यास अनिमादी सिद्धी प्राप्त होते. 5वे आहे विशुद्ध चक्र, जे आपल्या कंठात विद्यमान आहे. या पद्माला 16 पाकळ्या आहेत. यात आकाश तत्वाची प्रधानता आहे. याची साधना केल्यास मनुष्य वार्धक्य आणि मृत्यूच्या पीडेतून मुक्त होऊ शकतो. 6वे आज्ञा चक्र आहे. हे दोन्ही भोयांच्या मध्ये स्थित आहे. या पद्माला फक्त 2 पाकळ्या आहेत. या दोन्हीच्या मध्ये एक ओंकार स्वरूप ज्योत कायम प्रज्वलित असते. याच्या त्रिकोणी मंडळात ब्रह्म, विष्णू आणि शंकराचा निवास आहे. ह्याच आज्ञाचक्राच्या वर इडा, पिंगला आणि सुषुमा या तिन्ही नाड्या एकत्र येण्याचे स्थान सुद्धा आहे. वास्तविक हेच त्रिवेणी तीर्थ आहे. या स्थानावर वायुक्रियेचा अंत होतो आणि इथूनच ओंकार तत्व प्रारंभ होतं. दिव्य नादाचं सुद्धा हेच स्थान आहे. या स्थानात साधकाला ज्या ज्योतीचे दर्शन होते ती वास्तविक त्याच्या जीवात्म्याचे प्रतिबिंब असते. ध्यान करून या पद्मामध्ये दिव्य ज्योतीचे दर्शन मिळाल्यावर योगाचे परम फळ प्राप्त होते. तो योगी प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो. यानंतर 7वे चक्र आहे सहस्त्रार चक्र. 1000 पाकळ्या असलेले हे पद्म ब्रह्मरंगाच्या वर महाशून्यात स्थित आहे. या सहस्त्रदल कमळाचे कानाच्या मध्ये एक शक्तिमंडळ आहे. याच्या मध्ये एक तेज बिंदू विद्यमान आहे, ज्याचा प्रकाश कोट्यावधी सूर्यांपेक्षा देखील अधिक प्रकाशमान आहे. हा प्रकाश बिंदू अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करणारा सूर्य स्वरूप परमात्मा आहे. यालाच भिन्न भिन्न संप्रदायाचे लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. साधनेच्या बळाने या प्रकाश बिंदूचे दर्शन करण्याला ब्रह्म साक्षात्कार असं म्हणतात. यांच्या व्यतिरिक्त अनेक इतर सूक्ष्म शक्ती केंद्र आहेत, परंतु मी तुम्हाला फक्त मुख्य केंद्रांचं वर्णन थोडक्यात केलं आहे. योगाच्या द्वारे ह्या चक्रांना जागृत केलं जातं. ही शक्ती केंद्रे जागृत झाल्याने मनुष्याच्या आत अशा शक्ती जागृत होऊन जातात, ज्यांच्याद्वारे तो एका जागेवर बसून सुद्धा खूप लांबच्या गोष्टी बघू शकतो. खूप दूरवरचे आवाज ऐकू शकतो. खूप दूर असलेल्या इतर योग्यांशी साक्षात संपर्क करू शकतो. गुरुदेव, तुम्ही म्हणालात की योगी दुसऱ्या स्थानावर जाऊन दुसऱ्या योग्यांशी साक्षात संपर्क करू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपले हे जे शरीर उडून दुसऱ्या जागी जाऊ शकते का? नाही. पंचमहाभूतांनी तयार झालेले आपले हे स्थूल शरीर प्रकृतीच्या नियमांना बांधील आहे. ते नियमांचे उल्लंघन नाही करू शकत. मग ज्यांच्या अंगी पूर्ण योग शक्तीचा विकास झाला असतो ते आपले स्थूल शरीर सोडून आपल्या सूक्ष्म शरीराद्वारे जिथे हवं तिथे जाऊ शकतात. आता ही एकच विद्या माझ्याकडे राहिली आहे. माता सरस्वतीच्या आदेशानुसार उद्या मी ही विद्या तुम्हाला शिकवेन.
म्हणजे उद्या तू सूक्ष्म शरीराद्वारे दूर देशाची यात्रा करणार का? गुरुदेवानी तर हेच सांगितलं आहे. जर का माझ्यात सुद्धा तुझ्या इतकी प्रतिभा असती तर मग मला सुद्धा गुरुदेवांनी अशी शक्ती प्रदान केली असती. मग मीही रोज अशीच यात्रा केली असती. मग तू रोज कुठे गेला असतास? मग मी रोज माझ्या आईला भेटायला गेलो असतो. माझी आई रोज सकाळी दही घुसळते, त्यातून लोणी निघतं. मी तिथे रोज गेलो असतो आणि लोणी खाल्लं असतं. आणि मग इथे परतलो असतो. सूक्ष्म देहात असल्यामुळे ती काही मला बघू शकली नसती. पण चकित मात्र झाली असती की तिचं लोणी कोणी खाल्लं. आहा, किती सुंदर दृश्य आहे. आई दही घुसळत आहे आणि तू गपचूप तिच्याजवळ बसून लोणी आणि मध खात आहेस. नाही, मध नाही. आम्ही इतके श्रीमंत नाही आहोत की आम्ही मध खाऊ शकू. हो, पण कधीतरी एखाद्या यजमानाकडून थोडासा गूळ मिळतो. मग त्यानेच तोंड गोड करून घेतो. ठीक आहे. जर का आमच्या यात्रेत जर तुझ्या गावातून गेलो तर मी तुझ्या आईकडून लोणी घेऊन येईन. मग तर खूप मजा येईल. आई अगदी चकित होईल. पण सावधपणे लोणी पळव बरं का. जर का आईने तुला बघितलं तर तुला काठीने मारेल. तू काळजी करू नकोस मित्रा. मला लोणी अगदी छान पळवता येतं बरं. कृष्ण, बलराम, सुदामा, प्रणाम गुरुमाता. दीर्घायू भवंतु. आज वनातून लाकडे गोळा करण्याची वेळ तुमची आहे. तर मग लवकर जा. आकाशात ढग भरून आले आहेत. पाऊस यायला नको. पण त्याआधी मला 5 घडे पाणी भरून ठेवायचं आहे. हे काम मी आणखीन कोणाला तरी सांगेन. तुम्ही आता निघा. पाऊस यायच्या आधी तुम्ही परत याल. गुरुमाता, आज पाणी भरण्यासाठी आम्ही बलराम दादाला इथे ठेवून जातो. लाकडे मी आणि सुदामा गोळा करून आणू. ठीक आहे, परंतु जंगलात खूप खोलवर जाऊ नका. दूर तर जावेच लागेल. का? कारण आश्रमाच्या आजूबाजूला कुठल्याही झाडावर वाळलेली फांद्याच उरल्या नाहीत. आणि गुरुदेवांचा आदेश आहे की झाडावरून हिरव्या फांद्या कधीही तोडायच्या नाहीत. फक्त वाळलेल्या फांद्याच तोडायच्या किंवा ज्या वाळून खाली पडल्या असतील त्या गोळा करा. परंतु मग पावसावर लक्ष ठेवा आणि संध्याकाळ व्हायच्या आधी या. घे, हे चणे तुमच्या बरोबर न्या. बघा, मी अर्धे अर्धे तुम्हा दोघांच्या उपरण्यात बांधते. भूक लागल्यावर खाऊन घ्या. गुरुमाता, माझे उपर्ण तर फाटले आहे. हे सगळे तुम्ही ह्याच्याच उपरण्यात बांधून द्या. मी घेईन त्याच्याकडून. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. घे.
वाघ वाघ! अरे बापरे, वाघ आलाय! अरे 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 अरे, मग काय झालं? घाबरतो कशाला? घाबरतोस काय? काय विचारतोस? तो आपल्याला खाऊन टाकेल. अरे वा, मी असताना कसा का खाऊन टाकेल? का तू वाघांचा राजा आहेस की वाघ तुला घाबरेल? हे सुद्धा बरोबर आहे. मग आता वाचायचा एकच उपाय आहे आपल्याकडे. काय? कुठल्या तरी झाडावर चढूया. असं म्हणतात की वाघ झाडावर चढू शकत नाही. हो, चालेल चालेल. अरे कृष्णा, वाचव! आता काय झालं? ते बघ, फांदीवर नाग बसलाय, नाग! मग काय झालं? त्याला सुद्धा बिचाराला पावसापासून आडोसा पाहिजे असेल. याला बिचारा म्हणतोयस तू? हा विषारी नाग आहे. चावला तर मृत्यू नक्की. अरे वा, कृष्ण असताना तुला नाग कसा काय चावेल? अरे तू समजतोस काय स्वतःला? तुला घाबरून मला नाग चावणार नाही का? बरं बरं बरं, तू घाबरू नकोस, मी त्याला बाजूला करतो. हे नागदेवता, माझा मित्र तुमच्यामुळे भयभीत आहे, म्हणून तुम्ही कुठल्या दुसऱ्या झाडावर जा. तू कसा आहेस? तुला भीती पण नाही वाटत? त्याला किती सहज पकडलंस तू. जणू तुला साप पकडायची जादूच येते. अरे मित्रा, जगात सगळ्यात मोठी जादू फक्त एकच आहे, प्रेम. तुम्ही प्रेमाने सगळ्या प्राण्यांना वश करू शकता. माझ्या मनात त्याच्याबद्दल कुठलाही द्वेषभाव नव्हता, केवळ प्रेम होतं. तर प्रेमाची भाषा समजून त्याने माझे बोलणं ऐकले. आता तू निश्चिंत होऊन बस बरं. अरे, हा कटकट करून कसला आवाज येतोय? तू काही खातोयस का? नाही, ते खरं तर थंडीमुळे माझे दात वाजतायत. हो का? तुला खूप थंडी वाजते का? हो ना, पूर्ण शरीर भिजलंय ना. ओ, मला सुद्धा खूप थंडी वाजते. ऐकलं आहे की जर का काही खाल्लं तर शरीरात ऊब येते. बरं, मग ते चणे दे बरं, जे गुरुमातेने दिले होते. दोघेही वाटून खाऊन घेऊया. चणे? कुठे आहेत चणे? तुझ्या उपरण्यात बांधले होते ना. माझ्या उपरण्यात? पण झाडावर चढताना फांद्यांमध्ये अडकून ओल्या उपरण्याची गाठ सुटली वाटतं. सगळे चणे त्यामुळे खाली पडले.
अरे अरे, हे फारच वाईट झाले. कारण तुला तर खूपच लवकर भूक लागते ना. मग आता काय करशील? काय करणार मी? आज हा ब्राह्मण उपाशीच राहणार. अरे वा, कृष्ण असताना त्याचा मित्र उपाशी कसा राहील बरं? अरे कृष्ण काय करणार आहे? या झाडावर तर फळही नाहीये. झाडावर नसतील बरे, पण कृष्णाकडे निदान चावायला काहीतरी आहे. तुझ्याकडे चणे आहेत का? आणि कुठून आले ते? ते मला भूक कमी लागते ना. मागच्या वेळी जेव्हा मी लाकडे तोडायला वनात आलो होतो, तेव्हा गुरुमातेने जे चणे दिले होते ना, ते अजूनही माझ्याकडे होते थोडेफार. हे बघ, 2 मुठी भरून चणे आहेत. घे घे, पटकन खाऊन घे. अरे हे काय? या दोन्ही मुठी तुझ्यासाठीच आहेत. नाही, मी नाही खाऊ शकत. तू काय खाशील मग? मी सांगितलं ना, मला भूक नाही लागत. घे, हे तुझ्यासाठीच आहेत. नाही नाही, मी हे नाही घेऊ शकत. हे बघ, मित्र जेव्हा देतो तेव्हा त्याला नाकारू नये. घे ना. नाही नाही, मी नाही घेऊ शकत हे. पण का नाही घेऊ शकत? कारण माझा याच्यावर अधिकार नाहीये. मी तुझ्या मैत्रीसाठी सुद्धा योग्य नाहीये. मी तुला फसवलं आहे कृष्णा, मी तुला फसवलं आहे. गुरुमातेने दिलेले सगळे चणे मी खोटं बोलून एकट्याने खाल्ले. मी खोटं बोललो रे. मला क्षमा कर, मला क्षमा कर मित्रा, मला क्षमा कर. अरे, तू ज्याला मित्र म्हणतोस त्याची क्षमा मागून त्याच्या मैत्रीला लज्जित करू नकोस. क्षमा मागून मैत्रीच्या नात्याला लाज येते मित्रा. अरे वेडा, मला फसवायचा तुला पूर्ण अधिकार आहे. कारण मैत्रीची तर हीच ओळख असते की जर एका मित्राने फसवले तरी पण दुसरा त्या मित्रत्वाची ओळख समजून त्या फसवणुकीचा हसून स्वीकार करेल. अरे आपण सारखे एकमेकाशी जर छान छान वागत राहिलो तर आपल्या मैत्रीची खरी ओळख कशी होणार? म्हणून पुन्हा कधी क्षमा मागून या नात्याला लाज आणू नकोस. मित्र बनला आहेस तर मित्राचे चांगुलपणा, वाईटपणा सगळे विसरून जा. फक्त मित्र होऊन राहा, बस. फक्त मित्र. देवांचे देव असलेले नारायण निष्ठेने गुरुसेवा करत होते. पूजेसाठी फुले तोडून आणणे, हवन करण्यासाठी समिधा गोळा करणे, झाडांना पाणी घालणे, गाईचे दूध काढणे, गुरूंचे पाय चेपून त्यांची सेवा करणे, हे सगळे कार्ये निष्ठेने करून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करत होते.
ब्रह्मचारी, आज यायला बराच उशीर केला. माते, आज संपूर्ण आश्रमाची स्वच्छता करायची होती. खूप काम होतं म्हणून विलंब झाला. तुम्हाला वाट बघावी लागली याबद्दल क्षमस्व. अरे दादा, क्षमा कसली. मी तर यासाठी वाट बघत होते की तू रोज कोरडी भाकरी घेऊन जातोस. आज घरी मिष्टान्न बनले तर मी विचार केला तू लवकर आला असतास तर गरम गरम खाल्ले असते. हे बघ, मी त्यावर कापड घालून तुझ्यासाठी गरम गरम ठेवलं आहे. अरे वा, आज मिष्टान्न आहे? हो, आज घरात पूर्णमासाची पूजा होती. प्रसादासाठी घरात मिठाई बनवली. घे, हे एक एक तुम्हा प्रत्येकाला. आता खाऊन टाका लगेच. गरम गरम खाण्यात मस्त वाटतं. नाही माते, आम्ही इथे नाही खाऊ शकत. का नाही? आश्रमाचा हाच नियम आहे. सगळी भिक्षा गुरुचरणी अर्पित करायची असते. मग त्यातून ते आम्हाला जे देतील तेवढेच आम्ही खातो. अरे दादा, तुझ्या गुरुदेवांची मी वेगळी देते ना. हे घे, हे तू त्यांच्यासाठी घेऊन जा. मी अजून खूप ठेवले होते. मी ठरवलं की तुम्हाला तिघांना आज पोटभर खायला घालेन. नाही माते, हे नियमांविरुद्ध आहे. किती कठोर नियम आहेत तुमचे. मी कधीतरी विचार करते की तुम्ही मुले आपल्या घरापासून इतक्या लांब कसे राहता. आपल्या आईची आठवण येत असेल ना. विद्या ग्रहण करणे एक तपस्या आहे माते, आणि तपस्या तर कठोरच असते ना. पण तुम्ही काळजी करू नका. आमच्या गुरुमाता आमच्या भोजनाची खूप काळजी घेतात. ठीक आहे. प्रणाम. चिरंजीवी बाळा. हा मुलगा किती तेजस्वी आहे ना. असं वाटतं की ह्याला पुत्र बनवून घरातच ठेवून घ्यावं. त्याला पुत्र बनवलेस तर दादा काय म्हणेल? तो काय म्हणणार? त्याला एक छानसा हुशार भाऊ मिळेल ना.
तुला काय वाटतं, तू काय खातोस ते आम्ही नाही बघितलं का? छे, कुठे काय, मी तर काही नाही खात आहे. हे बघ, खोटे बोलणे पाप आहे. आणि ब्राह्मणाला उपाशी ठेवणं हे सुद्धा पाप आहे. मग मी तुला उपाशी ठेवतोय का? नाहीतर काय. त्या मातेने किती प्रेमाने सांगितलं की माझ्या समोर बसून भोजन करा, पण तू आश्रमाचे सगळे नियम सांगितलेस. पण हे नियम आहेत ना, जर गुरुदेवांना समजले तर ते काय म्हणतील? गुरुदेवांना कसं काय समजेल? रोज आपण 3 भाकऱ्या घेऊन जातो, आज सुद्धा 3 भाकऱ्याच घेऊन जाऊया. आता तू गुरुदेवांना सांगितलं नाहीस म्हणजे मिळवलं. हे बघ, मी तुझा मित्र आहे आणि मित्रत्वाचा धर्म हे सांगतो की मित्राच्या चुकांवर पांघरून घातले पाहिजे. मग तू नाही ना सांगणार? कदापि नाही. मग मी सगळी मिठाई खाऊन टाकू? हो हो, खाऊन टाक. मी बघणार सुद्धा नाही. हे घे, ही तुझ्या वाटणीची भिक्षा आहे. हे गुरुमातेला दे. खरंच काही म्हण, तू मित्र खरा आहेस. आज मी तुम्हाला सूक्ष्म देहाने यात्रा करण्याची गुप्त विद्या शिकवेन. या गुप्त क्रियेत संपूर्ण स्थूल शरीर एका स्थानावर सोडून जावं लागतं आणि मग परत आल्यानंतर आपलं सूक्ष्म शरीर पुन्हा याच स्थूल शरीरात प्रवेश करतं. म्हणूनच हे आवश्यक आहे की हे स्थूल शरीर तोपर्यंत सुरक्षित ठेवलं पाहिजे. अन्यथा जर का कोणी चुकून हे मृत समजून त्याचा नाश केला तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. म्हणूनच या कुटीला 4 दिशांनी बंद केले गेले आहे. बाहेरून या कुटीच्या सुरक्षिततेची जबाबदारी गुरुमातेवर आहे, ज्या या कुटीचे राखण करतील. ज्याच्यात योगाच्या सगळ्या शक्ती जागृत झाल्या आहेत तोच ही क्रिया करू शकेल. ह्या शक्ती खूपच कठीण आणि दीर्घ साधनेने जागृत होतात. परंतु जर का गुरु समर्थ असेल आणि तो कोणा सत्पात्रास तात्काळ या सिद्धी देऊ इच्छित असेल तर तो आपल्या तपोबलाच्या शक्तीद्वारे शिष्याच्या मध्ये शक्तिपात करू शकतो, ज्यामुळे शिष्याच्या आत योगाच्या समस्त शक्ती आणि सिद्धी
त्याच वेळी जागृत होऊ शकतील. आज मी तेच करायला जाणार आहे. कारण माता सरस्वतींचा हाच आदेश आहे की मी स्वतःकडे काहीही ठेवू नये. सर्व काही मी तुला समर्पित करायचे आहे. हे महाकाल, हे समस्त योग्यांचे परम गुरु भगवान शिव, मी माझ्या जन्मजन्मांतरीची भक्ती आणि तपस्येचे फळ माझ्या या 2 शिष्यांना समर्पित करतो. हे महायोगी, तुमच्या परम कृपेने ह्या दोघांना योगाच्या समस्त सिद्धी आणि शक्ती प्रदान करण्याची कृपा करावी. गुरुदेव, आपण कुठे जात आहोत? हिमालयावर. खूप दिवसात श्री बद्रीनारायणांचे दर्शन घेतले नाही, म्हणून विचार केला की आज आपण त्यांचे दर्शन घ्यावे. कारण की ते स्थान आध्यात्मिक शक्तींचे एक महान केंद्र आहे, जिथून आत्म्याला एक दिव्य आनंद प्राप्त होतो. चला.
हे स्थान आध्यात्मिक शक्तींचे एक महान केंद्र आहे. म्हणूनच मोठमोठे सिद्धयोगी, महात्मा, देवता आणि भक्त या परमपवित्र बद्रीवनात निरंतर तपस्या करत राहतात. हे सगळे दिव्य शरीर धारण करून राहतात. त्यामुळे या सूक्ष्म शरीरात असूनही आपण त्यांचे दर्शन नाही करू शकत. हे सगळे महान आत्मा जे अध्ययन रूपात इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना प्रणाम करा. नारायणाने बद्री विशालांचं दर्शन घेतल्यानंतर स्वर्गात देवता, देवर्षी नारद, ब्रह्मदेव या सगळ्यांनी अत्यानंदाने जयघोष केला.